आपल्या या सेशन मध्ये आपण दोन बाबी पाहणार आहोत. नंबर 1, 2026 मध्ये आपल्याला सोशलॉजी समाजशास्त्र हा विषय घेऊन आपल्याला मुख्य परीक्षेपर्यंत कसं पोहोचायचं, जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे, त्यासाठी आगामी कालखंडाचं नियोजन कसं करायचं आहे. आणि दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत ते म्हणजे की नक्की ह्या मेंटरशिप बॅच मध्ये आपण नक्की काय करणार आहोत, आपलं काय वेगळेपण आहे आणि आपण कसं यशाला गवसणी घालणार आहोत. तेव्हा सुरुवात करूयात आपल्या आजच्या या सत्रापासून. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या आजच्या या सेशन मध्ये आणि तसेच द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, एकूणच काय आहे तर आज आपण आपल्या या सेशनचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते म्हणजे आपली आजपासून सुरू होणारी सोशलॉजीची जे मेंटरशिप बॅच आहे त्याविषयी. आपल्या प्रत्येकालाच यशस्वी व्हायचंय. 2026 मध्ये आपल्या प्रत्येकालाच इधर IAS व्हायचं आहे, जे UPSC वर फोकस करतायत, और जे कोणी MPSC वर फोकस करणारे आहेत त्यांना डेप्युटी कलेक्टर व्हायचंय. आपल्याला व्हायचंय, बरोबर ना? पण ते होण्यासाठी स्वप्न पाहणं अत्यंत आवश्यक आहे. पण ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी गरज आहे योग्य मार्गदर्शनाची, योग्य दिशेची. मित्रांनो, कारण काय होतं, नाही मी पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी होईन, पहिल्या प्रयत्नामध्ये मी अधिकारी होईन. हो, अरे पण वेळ आपल्याकडे तेवढा आहे का? आपण सिलेबस पाहिलाय का? आपण स्ट्रक्चर पाहिलंय का? प्रत्येक दिवसानुसार आपल्याला किती वाचायचंय, अभ्यास करायचंय हे बघितलंय का? आपण जर क्लास एखादा जॉईन करणार असाल तर त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागतो, ते तुम्ही लक्षात घेतलंय का? आणि मग ह्या सगळ्या बाबी लक्षात घेता कसं म्हणतोय आपण. आणि म्हणून मित्रांनो, आजचं हे सेशन तुमच्यासाठी आय ओपनर असणार आहे, डोळे उघडवणारं असणार आहे. आणि म्हणून पुढचे जे काही मिनिटं आहेत ते आपण एकत्र चर्चा करूयात आणि त्यातून नक्की तुम्हाला तुमचं नियोजन करण्यासाठी खूप सारी मदत होईल. तेव्हा केवळ स्वप्न नाहीये, तर स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला जी मेहनत, जी दिशा आणि जे योग्य प्रकारचं काम करायचंय त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आपल्या सोशलॉजी 2026 मेंटरशिप बॅचच्या माध्यमातून. सर्वप्रथम आपण पाहूयात की आपल्याकडे उपलब्ध वेळ किती आहे, बरोबर आहे का? तर मित्रांनो, जर आपण वेळेचं गणित केलं तर असं समजूयात की तुमची परीक्षा समजूयात म्हणजे काय, आपण UPSCचं फिक्स शेड्यूल आहे, MPSCचं पण त्या पद्धतीनेच असणार आहे, यात काही शंका नाहीये. मग UPSCची बघा, ऑगस्ट 2026 मध्ये तुमची मेन्स असणार आहे. मग त्याच्या अगोदर तुमची प्रिलिम्स असणार आहे. मे 2026 मध्ये तुमची प्रिलिम्स असणार आहे. त्यामुळे या दोघांच्या मध्ये जर वेळ बघितला तुम्ही तर हार्डली 80 दिवसांचा वेळ आहे. त्यामुळे या काळात 80 दिवसात आपल्याला मुख्य परीक्षेचा अभ्यास नाही करायचा आहे, मुख्य परीक्षेची फक्त करायची आहे रिव्हिजन. बरं का? काय करायचंय? रिव्हिजन करायची आहे. त्याचबरोबर आन्सर रायटिंग हेच त्या काळात असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर रिफाइनमेंट म्हणजेच काय हो, 3RR. आला होता का नाही मागे मूवी RRR? तुम्ही म्हणाल की सर मधलं आर कुठून आणलं? RRR मधलं आर कुठून आलं? नाही, ते रायटिंगचं राय, ते प्रोनाउन्सिएशन मधलं, फोनेटिक्स मधलं आर आहे, काळजी करू नका. ओके, सो 3R हे आपल्याला पूर्व परीक्षा ते मुख्य परीक्षा एवढ्या काळामध्ये आपल्याला फक्त तेवढंच करायचं. मग राहिला वेळ आपल्याकडे काय, प्रिलिम्सच्या अगोदरचा. आता प्रिलिम्सच्या अगोदर जर तुम्ही पहिला अटेम्प्ट देणार असाल तर 5 महिने किमान सोडून द्या ना. म्हणजेच जानेवारी 2026 पासून तुम्हाला प्रिलिम्सचा अभ्यास सुरू करायचा आहे. म्हणजेच काय होणार आहे, या काळामध्ये हे जे 5 महिने आहेत, या 5 महिन्यामध्ये तुम्ही प्रिलिम्सची काय करणार आहात, RRR. फक्त इथे रायटिंग म्हणजे काय आहे, तर रायटिंग म्हणजे तिथे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे आहेत ते सोडवणं, टेस्ट देणं, हे तुम्हाला करायचंय. 3RRR हे कुठे आलं? हे आलं तुमच्या ह्या मधल्या 5 महिन्यामध्ये. म्हणजे ते 5 महिने सुद्धा तुमच्या मुख्य परीक्षेसाठी उपयोगाचे नाहीयेत. मग आता काय, तर मित्रांनो 1 जानेवारी पासून म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून पुढचा वेळ हा फक्त आणि फक्त तुमच्या अभ्यास नाही, रिव्हिजन, रायटिंग
आणि त्याचबरोबर रिफाईन म्हणजे काय, व्हॅल्यू ऍडिशन करणे, त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी रिफाईन करणे, आकृत्या तयार करणे, आणखी जास्तीत जास्त कसं ऍडव्हान्टेज मिळवता येईल तो प्रयत्न करणे, आपल्याला ते करायचं असतं. मग आता अभ्यास कधी आहे, तर अभ्यास आहे फक्त डिसेंबर एंड पर्यंत. म्हणजेच काय, जर आपण याला थोडस आणखी उलट आलो आपण, ठीक आहे, तर याला काय म्हणायचं आपण आता, जून 2026 25 हा 25चा वेळ. म्हणजेच काय हो, हा जो तुमचा वेळ आहे ना मधला, जवळपास तो आहे 7 महिन्यांचा. याच केवळ 7 महिन्यामध्ये आपण आपला स्टडी करू शकतो. स्टडी करण्यासाठी तुमच्याकडे वेळ फक्त आणि फक्त 7 महिन्यांचा आहे. या 7 महिन्यामध्ये जो अभ्यास करायचा आहे तो करा. आडवा तिडवा पालता उताना सवासा वाटेवर काय करायचंय तो करा, पण तो या 7 महिन्यातच करा. तुम्ही याच्यानंतर फक्त परीक्षांची त्या ठिकाणी रिव्हिजन करणार आहात, तिथे तुम्हाला काहीही पुढे अभ्यास करायचा नाहीये. केलेल्या अभ्यासांच्या रिव्हिजन, केलेल्या अभ्यासाच्या टेस्ट, केलेल्या अभ्यासावर रायटिंग, केलेल्या अभ्यासावर डिस्कशन, केलेल्या अभ्यासावरती रिफाइनमेंट, हे इथून पुढे. आता आपल्याकडे किती वेळ आहे, 7च महिन्यांचा वेळ आहे. मग हा जो 7 महिने, याला काय म्हणतात, याला म्हणतात रिव्हर्स प्लॅनिंग. आता या 7 महिन्यांचा जर विचार केला तर या 7 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एका बाजूला जीएस आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला ऑप्शनल आहे. एका बाजूला जीएस आणि दुसऱ्या बाजूला ऑप्शनल आहे. मग ह्या 7 महिन्यामध्ये हा एवढा जो हिमालयासारखा अभ्यास आहे तो कव्हर करायचा कसा, तर यासाठी मित्रांनो पारंपरिक पद्धतीने नका चालू. जर पारंपरिक पद्धतीने तुम्ही चालायचा प्रयत्न केला की ज्याच्यावरती तुमचे सिनियर्स, अण्णा, दादा, तात्या, मामा, आत्या, काकू, मावशी, हे जे सगळे चालत आलेले आहेत, मी तुमचे सिनियर्स म्हणतोय, तर हे जे सगळे चालत आलेले आहेत की ज्यांना नाही यश सापडलं, त्याच रस्त्यावरून चालून तुम्ही पुन्हा कसं काही म्हणू शकता, कसं काही तुम्ही त्या ठिकाणी ते स्वप्न लक्षात घेऊ शकता की नाही मला व्हायचंय, मला करायचंय, मला झालं पाहिजे. अहो नाही होणार. त्या पारंपरिक रस्त्यावरून चालू नका. आता वाट बदला, थोडस वेगळ्या मार्गाने उपयोग, या तंत्रज्ञानाचा उपयोग करा आणि वेगळ्या मार्गाने पुढे चालण्याचा प्रयत्न करा. यश आपल्याला त्या ठिकाणी डेफिनेटली मिळून जाईल. ठीक आहे. सो हा तो मुद्दा आहे. मग काय करायचंय आपल्याकडे, आता ऑप्शनलचा विचार करूयात आपण. ऑप्शनल मध्ये बघाल तर आपल्याकडे आता जसं मी म्हटलं तसं आपल्याकडे किती महिने आहेत, जून पासून डिसेंबर पर्यंत तुमच्याकडे एकूण 7 महिने आहेत, बरे का, 7 महिने. या 7 महिन्यांचे आपण 2 भाग केले. का केले 2 भाग तेही तुम्हाला मी सांगतो. बघा, तुम्हाला जर पुन्हा एकदा IAS व्हायचं असेल किंवा तुम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या ऑप्शनल मध्ये किमान 300+ मार्क्स पाहिजेत म्हणजे पाहिजेत. 300+ मार्क्स पाहिजेत म्हणजे पाहिजेत. आणि जर तुम्हाला या ऑप्शनल मध्ये 300 मार्क्स पाहिजे असतील तर मित्रांनो ऑप्शनलची तुमची बेसिक जो स्टडी आहे तो होणं अपेक्षित आहे. हा पहिला टप्पा असेल तुमचा. दुसरा व्हॅल्यू ऍडिशन, नुसतं बेसिक वाचलं, बेसिक झालं, लिहून झालं तेवढ्यावरती नाही होणार. तुम्हाला दुसरा टप्पा पण पूर्ण करावा लागेल व्हॅल्यू ऍडिशनचा. आणि तिसरा टप्पा असेल तो म्हणजे तुमच्या एक्झामच्या अगोदरचा, जिथे की जे एक्झाम एन्व्हायरमेंट आहे त्या एक्झामच्या अगोदरचं एन्व्हायरमेंट, एक्झामच्या अगोदरचे जे काही टेम्परामेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला परत रिव्हिजन करायचंय, रिफाइनमेंट करायचंय, रायटिंग करायचंय, हे सगळं. म्हणून काय, एक्झामच्या पूर्वीचा हा टप्पा तो 3RRR ह्या पद्धतीने या 3 गोष्टी तुम्हाला झाल्या पाहिजेत. या 3 टप्प्यामध्ये तुमचा ऑप्शनल तुम्हाला नेता आला पाहिजे. जर तुम्ही तो घेऊन गेलात तर डेफिनेटली तुम्हाला 300+ मार्क्स मिळतात आणि तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकता. पण आता जेव्हा की माझ्याकडे एवढाच वेळ आहे तर मग या 7 महिन्यामध्ये हे 3 स्टेजेस होतील का? होऊ शकतात. जर आपण मेंटरशिपच्या या नव्या अगदी वेगळ्या तंत्रज्ञानावर आधारित आणि 1-to-1 स्वरूपातल्या या बॅचेसच्या माध्यमातून गेलो तर नक्की होऊ शकतं. कसं पहा, आपण 7 महिन्याला डिवाइड करतोय. जून, जुलै आणि ऑगस्ट हे आहेत तुमचे 3 महिने. या 3 महिन्यामध्ये आपली संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी ही 100% होऊन जाते. संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी 100% होते, ज्याच्यामध्ये तुमचं जे स्टडी आहे त्या स्टडीमध्ये काय काय असेल, तुमचं जे PYQ आहे त्या PYQ ची अंडरस्टँडिंग, त्याचं विश्लेषण, तुमचं कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, त्याचबरोबर आन्सर रायटिंग
आणि त्याचबरोबर तुमचं नोट्स मेकिंग हे सगळं या ठिकाणी होणार आहे. हे 3 महिन्यात होणार आहे. हे केलेलं आहे, आमच्या अनेक विद्यार्थ्यांनी हे करून दाखवलेलं आहे. 3 महिन्यामध्ये तुम्हाला ऑप्शनलवर कमांड मिळवायची असेल तर तुम्हाला मेंटॉरिंग बॅचचा अतिशय चांगला फायदा होतो. 3 महिन्यातच का संपवायचा? कारण 3 महिन्यात जर आपली बॅच संपली, आपण ह्या अभ्यासक्रमावरती विजय आणि कमांड मिळवली, तर मित्रांनो आपल्याला उर्वरित जे 4 महिने आहेत, ज्याच्यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, या 4 महिन्यामध्ये या ऑप्शनलची पुन्हा व्हॅल्यू ऍडिशन करता येते. व्हॅल्यू ऍडिशन का करायची? कारण व्हॅल्यू ऍडिशनच्या माध्यमातूनच तुम्हाला तुमच्या इतर कॉम्पिटिटर्सच्या तुलनेत एक मोठा ऍडव्हान्टेज मिळणार आहे. मग व्हॅल्यू ऍडिशन मध्ये काय करायचंय? तर एक्स्ट्रा बुक्स, जे एक्स्ट्रा बुक्स आहेत, मराठीमधले अनेक बुक्स आहेत जे आपण तुम्हाला देत असतो, ते वाचायचे आहेत. तुम्ही काही एक्स्ट्रा त्या ठिकाणी जो कॉन्टेंट आहे करंट अफेअर्स मधला, मग तो कुठून करणार? काही मॅगझिन्स असतात त्याच्यामधून गोळा करा किंवा इंटरनेटच्या माध्यमातून गोळा करा. त्याचबरोबर मी तुम्हाला काही इंग्लिश जे हँडआउट देत असतो, त्या इंग्लिश हँडआउट मधून सुद्धा तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन करता येते. आणि ह्याच्यामधून काय होतं? आपली त्या विषयावरती पकड निर्माण होते. इतर कॉम्पिटिटर पेक्षा आपल्याला मार्क्स जास्त मिळतात. लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा, ते म्हणजे आपल्याला असं नाही करायचंय की प्रत्येक प्रश्नामध्ये 10 पैकी 9 मार्क्स पडायचे आहेत. नाही हो, आपल्याला काय करायचंय? ऍव्हरेज किती पडतात मुलांना? तर 10 पैकी 5 पडतात. आपल्याला किती पडला पाहिजे? प्रत्येक प्रश्नामध्ये उत्तरामध्ये 1 मार्क जास्त पडला पाहिजे. बस एवढा जरी तुम्ही प्रयत्न केलात ना, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटर्स पेक्षा किमान 30 ते 35 मार्कांनी पुढे जाता. आणि ती तुमची लीड असते मित्रांनो, जी तुम्हाला सगळीकडे फायद्याची ठरते. आणि म्हणून त्या लीडसाठी आपल्याला हे एक्स्ट्रा रीडिंग करणं, एक्स्ट्रा नोट्स ऍडिशन करणं हे गरजेचं ठरतं. PYQ लिहिणं हे गरजेचं ठरतं. हे करू शकलात तर डेफिनेटली तुम्हाला पुढे यशाला गवसणी घालणं सोपं जातं. आणि मग डिसेंबर पर्यंत जर तुमचं ह्या 3 महिन्यामध्ये बेसिक स्टडी झाला, त्याचबरोबर पुढच्या 4 महिन्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन झालं, तर आणखी काय पाहिजे? अहो, अतिशय आत्मविश्वासाने तुम्ही तुमच्या प्रिलिम्सच्या तयारीला सुरुवात कराल, जी 1 जानेवारी 26 पासून सुरू होईल. आणि मला वाटत नाही तो आत्मविश्वास तुम्हाला कुठल्याही पद्धतीने मागे ओढणारा असेल, नव्हे तो तुम्हाला रॉकेट बूस्टर प्रमाणे काम करेल आणि तुम्हाला घेऊन जाईल तुमच्या यशापर्यंत. कारण माझा ऑप्शनल रेडी आहे. बरं, तिसरा फायदा काय होतो त्याच्यामुळे? की जेव्हा मी प्रिलिमचा अभ्यास करतोय ना, तेव्हा माझी जर व्हॅल्यू ऍडिशन झाली असेल, तर मला हे कळतं की माझ्या या प्रिलिमच्या काळामध्ये मी जे जे काही वाचन करणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही मी माझ्या सोशियोलॉजी ऑप्शनलसाठी काही मुद्दे गोळा करेन. त्याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे काही केस स्टडी एक्झाम्पल माझ्याकडे गोळा होतील. मला हे सगळं करता येतं. हे मला त्याचा फायदा आहे. हा मला इथं फायदा करून घ्यायचा आहे. पण जर समजा तुम्ही ट्रॅडिशनल बॅचेस प्रमाणे जर ऑफलाईन, ऑनलाईन, लाईव्ह तुम्ही ट्रॅडिशनल बॅचेस प्रमाणे जर जायला लागलात मित्रांनो, तर बघा, ह्या बॅचेस मोस्टली सुरू होतात कधी? जुलै महिन्यामध्ये. किमान 6 महिने. तुम्हाला कोणीही सांगतं, कोणीही सांगेल भाई 4 महिन्यात संपवतो, 3 महिन्यात संपवतो, नाही संपवू शकत. जर तुम्हाला 6 महिने फक्त बॅच संपवायला लागत असतील, म्हणजे याचा अर्थ काय? बॅच सुरू होणार जुलैमध्ये, 1 महिना गेला आणि 6 महिने बॅच चालणार, म्हणजे 6 महिन्यात तुमच्या ह्या फक्त गोष्टी होतील. या पुढचं काय? पुढं काहीच नाही आपल्याकडे. मग पुढे काय आहे? काहीच नाही. आपल्याकडे कॉन्फिडन्सच राहत नाही. अहो सर, माझं फक्त ना वाचून झालंय, लिहून झालंच नाही. अहो सर, माझं ना फक्त समजून झालंय, पण मला काही कळतच नाहीये किंवा लक्षात येत नाही, लक्षात राहत नाहीये. मित्रांनो, काय होतं ट्रॅडिशनल बॅचेस मध्ये फक्त आणि फक्त तुमचं हा पहिला टप्पा संपतो. त्यातही बरेच जण फक्त आणि फक्त सिलेबस उरकवण्यावरती फोकस करतात. त्याच्यातून तुम्हाला काय मिळालंय? काहीही ते घेणं देणं नसतं. मात्र मेंटॉरशिप मध्ये जेव्हा की माझं आणि तुमचं पर्सनली 1 to 1 रिलेशनशिप असल्यामुळे मला तुमची काळजी घ्यावीच लागते. ती बाय डिफॉल्ट आपल्या ह्या प्रोग्रामचा भाग आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या की आपलं एका पर्सनल बॉन्डिंग त्या ठिकाणी तयार होतं आणि तुमचं यश हे माझं यश त्या ठिकाणी बनतं. आणि म्हणून मित्रांनो, मेंटॉरशिपची बॅच ही फार वेगळी आहे. मेंटॉरशिपच्या बॅच मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. हा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतो. ठीक आहे, समजतंय? मग मी जसं सांगितलं तसं की बेसिक स्टडी आपला ह्या 3 महिन्यामध्ये होऊन जाईल, व्हॅल्यू ऍडिशन पुढच्या 4 महिन्यामध्ये होऊन जाईल आणि फायनल एक्झाम मग मेन्स मध्ये प्रिलिम्सच्या नंतरचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये 3RR. मग आपल्याला ऑस्कर मिळवायचं आहे. भाई, दुसरं आपल्या समोर पुढे टार्गेटच काही नाहीये. समजतंय? सो हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी आहेत. मग हे सगळं संपवण्यासाठी किंवा हे एकूण सगळं आपल्याला अभ्यास पूर्ण करण्यासाठी आपला ऑप्शनल पण मदत करणार आहे बरं का. कारण आपल्या ऑप्शनलचा सिलेबस मुळात लहान आहे. पेपर 1 मध्ये 10 टॉपिक आहेत, त्यातले 3 ते 4 टॉपिक पेपर 2 मध्ये ओव्हरलॅप होतात. त्याच्यामुळे होतं काय
की आपल्याला कुठल्याही पद्धतीने हा विषय सुद्धा अडथळा किंवा अडथळा बनून येत नाही, उलट मदत करतो. सो मित्रांनो काय आहे की एका बाजूला ऑप्शनल मदत करतोय, दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजी आणि आम्ही मदत करतोय. मग थांबताय कशासाठी, वाट कशासाठी बघताय? लवकरात लवकर सुरुवात करा, अन्यथा वेळ हा वाळूसारखा आहे, कधी तो निघून गेला कळणार नाही. आणि कधी एकदा आपल्याला 26-27 आमचे बरेच विद्यार्थी अभ्यासिकेमध्ये बसल्यानंतर लिहित असतात टार्गेट 26, 2-4 महिन्यानंतर नाही आता नको, टार्गेट 27, असं करत 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 कधी 30 आणि कधी 35, स्वतःची पण 35 येते आणि त्या वर्षांची पण 35 येते, कळत नाही. मित्रांनो अशा चुका करू नका. त्याच पुन्हा 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 ज्या सिरियसली चुका केलेल्या आहेत त्या चुका तुम्ही करू नका, एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचंय. शेवटी हे पण लक्षात घ्या की आपण आपल्या मेंटरशिप बॅच मध्ये सगळ्यात मुख्य भर जो असणार आहे तो म्हणजे तुमच्या PYQच्या अंडरस्टँडिंग, त्याच्या माध्यमातून आयोगाच्या अपेक्षा काय आहेत तुमच्याकडून हे तुम्हाला कळणं अपेक्षित आहे. संकल्पनात्मक स्पष्टता प्रचंड चांगल्या पद्धतीने, अतिशय प्रिसिजन, अतिशय व्यवस्थितपणे तुम्हाला सगळ्या संकल्पना कव्हर होतात. नोट्स तयार होतात तुमच्या पहिल्या 3 महिन्यातच. व्हॅल्युएशन मध्ये ते आणखी एनरिच होतात. आणि उत्तर लेखन तर आपलं डेली बेसिसवरती आहे. डेली बेसिसवरती आपण आन्सर रायटिंग करणार आहोत. डेली बेसिसवरती आपण पुढे जाणार आहोत. आपल्या मेंटरशिप बॅच मध्ये नक्की आपण काय काय करणार आहोत त्याची एक थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो, म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने समजेल. ज्या विद्यार्थ्यांचं आता ऍडमिशन झालेलं आहे अशा ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपण एक गुगल फॉर्म दिलेला असेल, तुम्ही तो फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे. आणि फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं आहे. काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी केलेलं असेल तर त्याच्यावरती एक स्वॉट अनालिसिसची प्रोसेस आहे, ज्याला आपण अमॅक्स म्हणतो, कारण ती फार वेगळ्या पद्धतीने आपण डेव्हलप केली आहे. तर ह्या प्रोसेसला तुम्ही सामोरं जायचंय, स्वॉट अनालिसिस करायचंय. ते स्वॉट अनालिसिस झालं की मग आपली पहिल्यांदा 1-to-1 मीटिंग होईल मित्रांनो. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त ऑप्शनल नव्हे, ऑप्शनल GS, दररोजचं न्यूजपेपर म्हणजे करंट अफेअर्स, एसे, ह्या सगळ्या बाबींचं डिस्कशन करायचंय. कारण मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, तुमचं यश फक्त ऑप्शनलवर डिपेंड नाहीये. तुमच्या संघातल्या सगळ्या खेळाडूंनी आपापला खारीचा वाटा उचलला तर तुम्ही यशस्वी होणार आहात, बरोबर की नाही? आणि म्हणूनच त्या सर्वांचं नियोजन कसं करायचं हे रिव्हर्स प्लॅनिंग मध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण ते करणार आहे. आणि यासाठी मला तुमची पहिली 1-to-1 मीटिंग हवी असते, ज्यामध्ये आपण तब्बल तास ते 1.5 तास बसून तुमचं सोशल कोशंट, इमोशनल कोशंट आणि इंटेलिजंट कोशंट या सगळ्यांचा अंदाज घेऊन तुम्हाला आपण त्या ठिकाणी प्लॅन देतो. प्लॅन तयार करतो आपण बसून. आपण त्याला वर्षभरामध्ये, महिन्यामध्ये, डेलीमध्ये आपण त्याला तिथे डिवाइड करतो. आणि आपल्या सोशियोलॉजी मध्ये तर आपण एक चेकलिस्ट तयार केलेली आहे. त्या चेकलिस्ट नुसार आपण डेली काय करायचं आहे, उद्या कुठला टॉपिक, परवा कुठला, हे सगळं आपण त्या ठिकाणी डिसाईड करतो आणि त्यानुसार आपल्याला पुढे जायचं असतं. मग हे पहिला टप्पा आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला, पहिल्यांदा आपण स्वॉट अनालिसिस करणार आहोत, मग ध्येय निर्धारण, लक्ष निर्धारण, उलट नियोजन, रिव्हर्स प्लॅनिंग, रोजचे वेळापत्रक आणि साप्ताहिक लक्ष, डेली टार्गेट, वीकली टार्गेट, मंथली टार्गेट, इयरली टार्गेट्स, ह्या पद्धतीने आपलं काम चालणार आहे. आणि टार्गेट्स असल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला माहित असतं की अरे आज माझं हे टार्गेट होतं, मला ते करायचं आहे. तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही तुमचं स्वतःचं मन. मित्रांनो टार्गेट शिवाय आपला अभ्यासच होत नाही, हे आपल्याला पहिल्यांदा करायचं आहे. त्यानंतर डेली बेसिसवरती आन्सर रायटिंग असेल तुमचं. डेली बेसिसवरती त्या ठिकाणी टीचिंग, लर्निंग हे सगळं ऑटोमॅटिक स्वरूपात असणार आहे. आणि त्याचबरोबर तुमचे टार्गेट संपले, जनरली आठवड्याला संपतात, मग आपलं काय असणार आहे, एक साप्ताहिक शंका निरसन सत्र. तुमचे जे 25 विद्यार्थी असतात आपल्या प्रत्येक बॅचमध्ये, त्यांचं आपण एक साप्ताहिक सत्र घेतो, PYQ सेशन घेतो. त्याच्यामध्ये तुमचे डाऊट क्लिअर होतात. साप्ताहिक तुमचं जी वाढ आहे, कशा प्रकारे तुमची वाढ झाली आहे, कशा प्रकारे तुमची ग्रोथ होतीये ते आपल्याला ट्रॅक करायचं असतं. स्पीड कमी पडलाय, जास्त आहे, वेगाने चाललाय, व्यवस्थित चाललाय, बघायचंय ना. ते सारखं सारखं इव्हॅल्युएट करावं लागेल. वर्ष संपल्यानंतर आयोगाने करून चालणार नाही, आपण करूया, दर आठवड्याला करूया. त्याचबरोबर साप्ताहिक वैयक्तिक उत्तर लेखन अभिप्राय, एव्हरी वीक आपल्याला भेटायचं असतं. तुमचे जे लिहिलेले आन्सर्स आहेत त्याच्यावरती आपला पर्सनल फीडबॅक असतो, पर्सनल आपला अंडरस्टँडिंग आहे, डिस्कशन आहे, तुम्ही कुठे चुकताय, कुठे तुमचं बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं असतं. हे आपण साप्ताहिक स्वरूपात करतो. आणि साप्ताहिक स्वरूपामध्ये आपलं मार्गदर्शन सत्रही असतं. हे सगळं तुमचं वीकली स्वरूपामध्ये चालतं आपल्या मेंटरशिपच्या बॅचेसमध्ये. यामध्ये मेंटरशिप बॅच मध्ये बघा अतिशय इंटेन्सिव्हली आपण अभ्यास आपला डिसाईड केलेला आहे, डिटरमाइन केलेला आहे. ज्याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक टॉपिक मध्ये काय बघा, तुमचा टॉपिक ठरला एक्स नावाचा, तर त्याच्यावरती PYQ तुम्हाला दिलेले आहेत. नंतर आपलं लेक्चर आहे,
नंतर रीडिंग सजेशन, कुठून अभ्यास करायचा आहे, कुठलाही गोंधळ नाही, हा चॅप्टर कुठून वाचायचा हे दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही वाचायचे त्यासाठी आपल्या पीपीटी नोट्स आहेत, आपल्या हार्ड कॉपी आहेत तुम्हाला दिलेल्या, एखादी तुम्हाला जे पुस्तकाची लागणारी प्रिंट आहे ती मी तुम्हाला देत असतो. एकाच ठिकाणी सगळं अवेलेबल होतं. त्यानंतर तुमच्या असाइनमेंट आहेत, त्याच एक्स नावाच्या टॉपिक वरती तुम्हाला 2 असाइनमेंट आहेत, शॉर्ट 2 लॉंग क्वेश्चन आहेत, हे लिहायचे आहेत. ओपन बुकने लिहा, काही फरक पडत नाही, लिहा, सबमिट करा आणि तिथेच मग तुम्हाला काय मिळतो, माझा फीडबॅक मिळतो. आणि त्याच दिवशी रात्री तुम्हाला उजळणीसाठीचा माझ्या आवाजातला एक ऑडिओ रेकॉर्डिंग पण मिळतं आणि तुम्ही जे नोट्स काढलेले आहेत त्या सुद्धा तुम्हाला तिथे उजळणीसाठी उपयोगाला ठरतात. मित्रांनो, प्रत्येक टॉपिक हा आपला या पद्धतीने अभ्यासणार आहोत आणि या पद्धतीने आपल्याला जायचंय. ऐसी आजादी, ऐसी सिस्टीम और कहा, कुठेच मिळणार नाही. तुम्ही मला दाखवा, मी तुम्हाला सगळ्याचा सगळा कोचिंग आपला जो आहे ही बॅच ही मोफत देतो. तुम्हाला अशा पद्धतीने कुठेच मिळणार नाहीये, हे आमचा दावा आहे. मित्रांनो, इतक्या सिस्टमॅटिकली आपण हे डेव्हलप केलंय आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कुठलाही गोंधळ उडत नाही. दररोजच्या दररोज टार्गेट माहित असतात, आज काय करायचे, उद्या काय करायचे, परवा काय करायचे. आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात आमचे विद्यार्थी. वाचन झालं, लेखन झालं, समजून झालं, संकल्पनात्मक अंडरस्टँडिंग, आन्सर रायटिंग झालं, फीडबॅक झाला, रिव्हिजन झाली, आणखी काय पाहिजे. अहो, सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये ऑटोमेट आणि ह्या व्यवस्थितपणे केलेल्या आहेत. शिवाय डाऊट सॉल्व्हिंग हा मुद्दा आहेच आहे. म्हणजे मेंटॉरशिप बॅच मध्ये मित्रांनो, जेवढं तुमच्या डाऊटकडे लक्ष दिलं जातं तेवढं तुमच्या कुठल्याच बॅच मध्ये नाहीये. कारण इथे डाऊट सॉल्व्हिंग, जेव्हा आपली पहिली मीटिंग आहे त्यात तुमचे डाऊट सॉल्व्ह होतात. जे तुमचे डेली टार्गेट्स आहेत त्याच्या संदर्भात मी तुम्हाला अवेलेबल आहे 24/7. झोपल्यानंतर थोडंसं मला सोडा, पण मी आहे अवेलेबल त्या ठिकाणी. टेक्स्ट मेसेज टाका, तुमचा प्रश्न सुटलेला असतो. दुसरं, आठवड्याला आपली एक मीटिंग असते वैयक्तिक. चौथं, आठवड्याला आपलं एक ग्रुप सेशन असतं. आणखी काय हवंय. तुम्ही तुमच्या ऑफलाईन बॅचेस, जर जे सिनियर विद्यार्थी असतील त्याला विचारा की त्याने त्याच्या ऑफलाईन बॅच मध्ये एकूण उठून सरांना किती वेळेस प्रश्न विचारलाय, किती वेळेस विचारलाय. मला अनुभव आहे, त्यातून मी तुम्हाला सांगतो. ऑफलाईन मध्ये, ऑनलाईन मध्ये मुलं बोलत सुद्धा नाही शिक्षकांना. 10-12 मुलं सोडली ना, बाकीची सगळी येतात, बाकडे करतात आणि निघून जातात. बाकी कोणी नाही. का करत नाहीत ती मुलं? कारण ती घाबरतात. सगळ्यामध्ये बोलणं त्यांना शक्य नसतं. पण मेंटॉरिंग मध्ये काय होतं, 1 to 1 असल्यामुळे माझ्यासोबत मुलं कधीच मला घाबरत नाहीत. म्हणजे असं नाही, ते भाग वेगळा, आपली पद्धतच त्या पद्धतीने आहे मित्रत्वाची. पण काय होतं, मुलं 1 to 1 मध्ये ना खुली होतात, मोकळी होतात. त्यांना कुठल्याही अडचणी असतील तर ते बोलतात. कारण शिक्षक हे गुरु आणि गुरु हे पालकांप्रमाणे असतात. इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तिथे अडचण नाहीये. आणि त्यामुळे सुद्धा मेंटॉरशिप मध्ये डाऊटचा प्रश्नच राहत नाही. आय एम ऑलवेज विथ यू, हा सुद्धा मुद्दा तिथे आपल्याला पाहता येतो. त्याचबरोबर आन्सर रायटिंग, मी सांगितलं तसं आपण सिस्टम काय डेव्हलप केली आहे, कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन मेथड, ज्याच्यामध्ये तुमचं डेली आन्सर रायटिंग आहे, डेली असाइनमेंट्स आहेत, 2 शॉर्ट क्वेश्चन, 2 लॉंग क्वेश्चन, इझी टू डिफिकल्ट या पद्धतीने आपण त्याला डेव्हलप केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण PYQ सुद्धा आहेत, काही मॉडेल क्वेश्चन्स पण आहेत. तुमची सगळी तयारी त्या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर इंटरॅक्शन विथ द सक्सेसफुल स्टुडंट्स, जे ऑलरेडी ऑफिसर्स आहेत. त्यामुळे काय होतं, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर, त्यांच्याशी बोलल्यानंतर आपला हुरूप वाढतो. हुरूप वाढला की आणखी आपल्याला भारी वाटतं. आणखी आपल्याला त्या ठिकाणी काही प्रश्न त्यांना विचारता येतात, त्यातून आपण आणखी चांगल्या प्रकारे ते शिकून घेतो. सो हे सगळं करता येतं याच्यामध्ये. जसं की यावर्षी जी आता 63वी रँक घेऊन ती यशस्वी झालेली आहे, आदिती असेल, किंवा 2022 मध्ये ओंकार असेल, किंवा सूरज असेल, किंवा आपला तुषार असेल, जो 2022च्या परीक्षेमध्ये तो आता IRMS झालेला आहे. त्याचबरोबर सिद्धांत असेल, जो IPS झालेला आहे मित्रांनो. व त्याचबरोबर मुकुंद असेल, जो आता लेबर ऑफिसर आहे, महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये तो काम करतोय. असे अनेक विद्यार्थी आहेत की जे तुम्हाला वेळोवेळी येऊन भेटतात आणि भेटून तुमच्याशी चर्चा करतात, संवाद साधतात. तुम्हाला त्यांच्या चुकामधून शिकता येतं, तुम्हाला त्यांच्याकडून काही टिप्स मिळतात. हे सगळं मेंटॉरशिप मध्ये होतं. मित्रांनो, तुम्हाला सांगू का, तुमच्या ट्रॅडिशनल बॅच पेक्षा याच्यामध्ये वेग अधिक आहे, तुमचे श्रम कमी आहेत, सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिकली आहेत, तुमची एफिशियन्सी वाढते, तुमची परीक्षा दृष्टिकोनातून सगळी तयारी होते आणि ऑप्शनल मध्ये तुम्ही घवघवीत असं यश मिळवू शकता. अशी ही परिपूर्ण बॅच आहे की जी ऑफलाईनच्या, ऑनलाईनच्या लाईव्ह फॉर्मॅट पेक्षा 10 पटीने चांगली आहे. 10 पटीने चांगली आहे. कारण एवढं 1 to 1 तुम्हाला कुठेही ऑफलाईन, ऑनलाईन, लाईव्ह मध्ये मिळत नाही. सो या पद्धतीने पुढे जा, अभ्यास करा आणि यशस्वी व्हा. बघा, एक नेहमीचं वाक्य आहे शिवखेरा यांचं, विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत,
विजेते नेहमीच्याच गोष्टी पण वेगळ्या पद्धतीने करतात. आपली मेंटरशिप बॅच ही त्या स्वरूपाची आहे आणि म्हणून मित्रांनो, या बॅचच्या माध्यमातून यशस्वी व्हा. अनेक विद्यार्थ्यांनी गेल्या 2 वर्षापासून ऑप्शनल वरती कमांड मिळवलेली आहे. आमच्या कुठल्याही जुन्या विद्यार्थ्यांना तुम्ही भेटू शकता आणि त्यांना विचारू शकता या बॅचचा फॉर्मॅटचं आणि त्यांचा अनुभव, आणि तुम्हाला त्यातून समजेल की नक्की याचं काय स्वरूप आहे. ठीक आहे. तुम्हा सर्वांना तुमच्या आगामी काळातल्या यशाकरिता आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल, याबद्दल आणखी तुम्हाला चर्चा करायची असेल, बोलायचं असेल, आम्ही नेहमीच रेडी आहोत. आपल्या ऑफलाईन सेंटरला या. डेक्कनला आपलं सेंटर आहे, ऑफिस आहे. ऑनलाईन मध्ये तुम्ही कधीही फोन करा, तिथे तुम्ही भेटू शकता. आणि त्याचबरोबर कॉमेंट्स मध्ये सुद्धा प्रश्न विचारा, काही अडचण नाही, आपण त्या ठिकाणी तुमची उत्तरं देणारच आहोत. ठीक आहे. सो पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ व्हॅल्युएबल, डोंट फॉरगेट टू लाईक, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.